नमस्कार. 10 पैकी 5 लोकांना हायपरटेन्शनचे मेडिसिन्स चालू असलेले तुम्हाला दिसतील. हायपरटेन्शन्स म्हणजेच ब्लड प्रेशर हे 2 प्रकारचे असतात. त्यामधलं पहिलं आहे प्रायमरी इसेन्शियल हायपरटेन्शन, जे 95% लोकांमध्ये असतं, आणि दुसरं आहे सेकंडरी कॉजमुळे असणारं हायपरटेन्शन, म्हणजेच किडनी फेल्युअर किंवा किडनीमध्ये ट्यूमर असेल तर अशा लोकांना हे हायपरटेन्शन असतं. पहिलं जे आहे प्रायमरी इसेन्शियल हायपरटेन्शन हे रिव्हर्सिबल आहे का, तर 100% रिव्हर्सिबल आहे जर त्याचं रूट कॉज तुम्ही लक्षात घेतलं तर. ब्लड प्रेशर मुख्यतः मेटाबॉलिक सिंड्रोममुळे होत असतं. या मेटाबॉलिक सिंड्रोममध्ये काय काय येतं तर हाय ट्रायग्लिसराइड्स, लो HDL कोलेस्ट्रॉल, त्यानंतर BMI 25पेक्षा जास्त असणे आणि ओबेसिटी, मुख्यतः पोटावरची चरबी, विसरल फॅट्स आपण ज्याला म्हणतो, ते याचं कारण आहे. मग या गोष्टी सहज तुम्ही डाएटरी चेंजेस करून, लाईफस्टाईल चेंजेस करून रिड्यूस करू शकता आणि त्या योगाने तुमचे हायपरटेन्शनचे मेडिसिन्ससुद्धा रिड्यूस होऊ शकतात. त्यामुळे रूट कॉज जर लक्षात घेतलं तर कुठल्याही स्टेजला तुम्ही ब्लड प्रेशर हे रिव्हर्स करू शकता.